नालायक लोक मुल्ला मुलायसिंग आणखीन तो रबडीचा लालू 2000 कोटी रुपये पाकिस्तानला द्या. का द्या? कशा करता? तर प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे शेजार धर्म म्हणून. शेजार धर्म कोण बसली होती तुझ्या शेजारी? लांडोर. कसला शेजार धर्म? अरे त्यांचं जे काय वाटोळं झाले ते त्यांनी बॉम्ब फोडला, आमची बरोबरी करायला गेले, वाजपेयीने 2 फोडले, आपण 1 फोडावा, त्यात खर्च झाले, त्याला आम्ही काय करणार? मग त्यांना मदत का करायची? तर त्यांनी दुसरा बॉम्ब फोडावा आणि आमच्या खाली फोडावा, त्याकरता द्यायचे. त्याला सर्पाची अवलाद, त्याला दूध पाजता. हे मुलायम सिंगचं वाक्य ऐकल्यानंतर त्याच वेळेला त्याला थोबडवायला पाहिजे होता. त्याने एक हिंदूची व्याख्या केली. हिंदू कोण आहे? एडझवच आहे ते साला ते लालू प्रसाद. अरे हिंदू किसको बोलते है? आयला का तोंडामध्ये चारा भरलेलं फुगलेलं तोंड. बरं, हिंदूची व्याख्या केली म्हणे. हिंदू कशाला म्हणतात म्हणे? हमारी शादी हो गई है, हमको शरीर को हल्दी लगी है, हम हिंदू है. यही बात मुलायम सिंह की है. वही शादी हुई है, शादी हुई, उसका हलत लगी है, तो हिंदू आहे. ज्याच्या अंगाला लग्न झाल्यामुळे हलट लागेल तो हिंदू. ते आपल्याला काही पटत नाही. मग असं जर असेल, लग्नाची हळद ज्याच्या अंगाला लागते तो हिंदू, मग मला असं वाटतं की मुसलमानांचं नेतृत्व करण्याकरता त्या माणसाची सुनता व्हायलाच पाहिजे. ज्याची सुनता नाही तो नेतृत्व करू शकत नाही. जा मुसलमानांना विचारा, काय रे चालेल का बिनसुनत्याचा? सुनत्यावरती काही नेतृत्व अवलंबून नाही ना. तुमचा नाही मग हळदीचा प्रश्न. ते तर का म्हणे वाजपेयी हिंदू नाही का? त्यांचं लग्न झालं नाही म्हणून. काय शोध लावला? मग आम्ही पण सुनतेचा शोध लावला की ज्याची सुनता झालेली नाही तो मुसलमानांचं नेतृत्व करत नाही, तो मुसलमान असू शकत नाही. चालेल, मग हे जसं चालत नाही तसं हळदीचा आणि लग्नाचा काही संबंध नाही. लग्न झाल्यानंतर पिवळी होत असेल ती गोष्ट निराळी.